भारतातील बहुप्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरती यावर्षी मराठी सिनेमांनी आपली मोहर उमटवलेली आहे। सर्वोत्कृष्ट सिनेमा या विभागामध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा कासव याने सुवर्ण कमळ पटकावलेला आहे। कासव हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये। कासव या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या कलाकारांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा मराठीचा झेंडा आपल्याला पाहायला मिळतो आहे। खरं तर सुवर्ण कमळ, पहिलं सुवर्ण कमळ जे आहे ते श्यामची आई या चित्रपटाला मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतर पाचवं सुवर्ण कमळ म्हणजे 64 वर्षांच्या इतिहासातलं पाचवं सुवर्ण कमळ मिळवण्याचा मान कासव या चित्रपटाला मिळालेला आहे। आणि या चित्रपटाची दिग्दर्शक जोडी सुमित्रा भावेताई आणि सुनील सुकथनकर आता आपल्यासोबत आहेत। किती अभिमान वाटतो ज्या श्यामची आईपासून आपल्या सुवर्ण कमळाची परंपरा सुरू झालेली होती ते सुवर्ण कमळ जेव्हा आपल्या मराठीला तुमच्या चित्रपटाला मिळते तेव्हा खूपच अभिमान वाटतो। कारण श्यामची आई हा फार माझा आवडता चित्रपट आहे, ते फार आवडतं पुस्तक आहे, त्यामुळे त्या संबंध यादीमध्ये आपण आहोत यांनी निश्चितपणे खूप बरं वाटतं। एका बाजूनी मराठी चित्रपटाला मिळालं म्हणून आनंद होतो, कारण मराठीमध्ये आपला चित्रपट आहे, पण दुसऱ्या बाजूनी भारतीय पातळीवरचाच हा सन्मान आहे म्हणूनही खूप बरं वाटतं। नुसतं मराठी असं नाही, भारतीय म्हणूनही खूप बरं वाटतं। संगीत क्षेत्रामध्ये विशेषतः आम्ही जोडी वगैरे हा प्रकार बऱ्याचदा पाहिलेला आहे, पण दिग्दर्शक जोडी हा एक वेगळा प्रकार तुमच्या निमित्तानं म्हणजे आम्ही बघतोय। दोघी असेल, वास्तुपुरुष, 10वी फ, अतिशय उत्तम वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण असे चित्रपट तुम्ही दिलेले आहेत मराठी चित्रपटसृष्टीला। ही दिग्दर्शक जोडी जमली कशी? ती फारच जुनी गोष्ट आहे आणि आता आपण ज्या अशोक हॉटेलमध्ये आहोत तिथेच मला आठवतं आहे की आमचा पहिला बाई हा लघुपट जो होता, मी आमचा असं म्हणतोय पण खरं म्हणजे सुमित्रा त्यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट 1983 मध्ये, जेव्हा मी 17 वर्षांचा कॉलेज स्टुडंट होतो आणि आम्ही 4-5 जण त्यांचे सहाय्यक म्हणून काम करत होतो। तेव्हापासून ही वाटचाल सुरू झाली आहे आणि इथेच राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या आमच्यासारख्या छोट्या पोरांनाही घेऊन आल्या होत्या बरोबर। वर्तुळ पूर्ण झालं मग? हां, तर ते वर्तुळ आज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। तेव्हापासून ही सुरू झाली आहे वाटचाल आणि नंतर मग तेव्हा तर मी ग्रॅज्युएटही नव्हतो, त्यानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून नंतर मी FTIचा कोर्स केला फिल्म डिरेक्शनचा आणि पुन्हा सुमित्राताईंना जॉईन झालो आणि तेव्हापासून मग आम्ही एकत्र कामाला सुरुवात केली आणि सहदिग्दर्शक म्हणून आम्ही एकमेकांबरोबर काम करत राहिलो गेली 30-35 वर्ष। दोघांच्या मधली एक सामायिक गोष्ट म्हणजे समाजकारण किंवा समाजाप्रती जी संवेदनशीलता आहे। म्हणजे तुम्ही तर मूळच्या चित्रपट किंवा कलाक्षेत्रातल्या नाही आहात, समाजकारण हा तुमचा मूळचा पिंड आहे, मग त्याच्यामुळं दोघांना एकत्र काम करायला सोपं झालं? अमुक कारणाने सोपं झालं असं सांगणं अवघड आहे। सामाजिक प्रश्नांमध्ये मला रस होता किंवा मी त्या बाबतीतलं शिक्षण घेतलेलं आहे, पण शिवाय मी थोडंफार चित्रकलेचं शिक्षण घेतलं आहे, नृत्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे कलाप्रांताशी माझा खूप लहानपणापासून संबंध आहे। खरं बोलायचं तर मला हा प्रश्न होता मी जेव्हा थोडी मोठी व्हायला लागले तेव्हा, की आपण कलेच्या दिशेला झुकायचं का आपण सामाजिकतेच्या दिशेला झुकायचं। आणि मग फार चांगलं असं झालं की पुढे मला हे चित्रपट हे क्षेत्र असं मिळालं की ज्याच्यामध्ये या दोन्हीचंही मिश्रण मी करू शकले आणि तसं करण्यामध्येच मला खूप मोठा आनंद मिळाला आणि मिळतोय। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या या शर्यतीमध्ये खरं तर बॉलिवूडमधले अनेक ससे होते, पण शेवटी शर्यत कासवानं जिंकली। हो, हा खूप गमतीशीर वाक्प्रयोग सगळेजण करतायत। म्हणजे त्यात थोडीशी गंमत अशी आहे की आमच्या चित्रपटामधलं जे कासव आहे ते ऑलिव्ह रिडले सी टर्टल आहे, समुद्रातलं कासव आहे, पण त्यामुळे ससा कासवाच्या शर्यत जिंकण्याच्या पद्धतीने त्या कासवाचं वर्णन करण्यापेक्षा आमच्या चित्रपटातल्या कासवाचं वर्णन आम्ही जे करतोय ते सुमित्राताईंना जे महत्त्वाचं वाटतं ते कदाचित तिथे योग्य ठरेल असं मला वाटतंय। ते मेटाफर, ती प्रतिमा ती अशी आहे की ते संपूर्ण अहिंसक आहे आणि ते कुठल्याही प्रकारे म्हणजे आक्रमकतेने दुसऱ्यावर हल्ला करणारं नाही आहे। ते त्याचं आयुष्य शांतपणे जगतं आणि त्याच्यावर होणाऱ्या आक्रमणांमध्ये ते फक्त स्वतःला संकोचून घेतं आणि मग आक्रमण गेलं की पुन्हा सावकाश बाहेर येतं आपल्या आपल्या कामाला लागतं। तर कदाचित आमचा चित्रपट किंवा आमचा चित्रपट बनवण्याची प्रक्रिया ही त्याच्याशी जोडणारी आहे असं मला वाटतं। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना आणि आज तुम्हाला पुरस्कार हाती घेताना आम्हालाही सगळ्यांना आनंद वाटेल, आमचाही ऊर जो आहे तो अभिमानानं भरून येईल नक्कीच। तर हे होते सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे, दिग्दर्शक जोडी ज्यांच्या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला 5वं सुवर्ण कमळ मिळवून दिलेलं आहे। कॅमेरामॅन रणजितसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।